जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलनाकडे अधिकाऱ्यांनी फिरवली पाठ। बार्शी तालुक्यातील माजी आमदार व विद्यमान आमदार यांच्यावर सडकून टीका करत रामराव काटे पाटील यांनी बार्शीतल्या आजी माजी आमदारांना एक ठग व दुसरा महाठग अशी उपमा दिली। कारण विद्यमान आमदार दिलीप सोपल यांनी बार्शीकरांना मोकळा श्वास घ्या असे सांगितले, तर माजी आमदार राजेंद्र राऊत हे स्वतः शांतिदूत आहेत। येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीला आजी व माजी आमदारांना हिसका दाखवू। हे आंदोलन किती दिवस झालं चालू आहे? त्याला हे आंदोलन कालपासून चालू आहे। 6 तारखेला आंदोलन सुरू झालेलं आहे। यापूर्वी 16/1ला निवेदन दिलं होतं, ते तांत्रिक अडचणीमुळं 6/2ला आंदोलन ठेवलं आहे। कालपासून चालू आहे या शेतकऱ्याच्या मागण्यासंदर्भात। बरं, या शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी तुम्ही इथं धरणे आंदोलन करताय, हे किती दिवसाचं आंदोलन आहे? हे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन चालूच राहील। तुमच्या आंदोलनाकडे कोणता अधिकारी फिरकलाय का? अजूनपर्यंत कुठल्याच अधिकाऱ्याला सवड झालेली नाही किंवा त्यांना कोणाचे आदेश आले नाहीत। आंदोलनकर्ते हे येतेच, आंदोलन शांततेनं चालू आहे। आणि या आंदोलनाकडे मी विशेष सांगू इच्छितो की सोलापूर जिल्ह्याचे कोण DSP असतील किंवा बार्शी SP असतील आणि बार्शी तालुक्याचे DSP असतील, या आंदोलनाची सूचना प्रत्येक पोलीस स्टेशनला, शहर पोलीस स्टेशनला देऊनही कालपासून इकडं कुणी फिरकत नाही। 5 मिनिटं मुक्कामी एका व्यक्तीने तोंड दाखवली आणि ते गेलेले आहे। ते त्यांची जबाबदारी त्यांना समजेल का? माझी अशी विनंती आहे त्या SP साहेबांना की आपण आपल्या कर्मचाऱ्यांना जरा अधिकाऱ्यांची जाणीव करून द्यावी, तर ते कोणाचे ऐकण्यातले आहेत हेही समजत नाही। बार्शीमधील अधिकाऱ्यांवर कोणत्या राजकारत्यांचा दबाव आहे असं वाटतंय का? अहो, जर आज या 80 वर्षातून म्हणजे 70 वर्षाच्या पुढं माझं वय झाले, या बार्शी तालुक्यामध्ये माझं काळ्याचं पांढरं झाले। हे बार्शीचं राजकारण म्हणजे असं विचित्र होऊन बसलेलं आहे की काय आता यांना काय म्हणावं, काय मतापुरतं आणि मुतापुरतं राजकारण या बार्शी तालुक्यात चालू आहे। मला काय कुठल्या पक्षाचा मी नाही, मी शेतकरी चळवळीचा माणूस आहे आणि शेतकऱ्याच्या कळकळीचा आहे। आज हे जे बार्शी तालुक्यातले कामं, आज आम्हाला जे रस्त्यावर आंदोलनाला उतरावं लागतं याचं कारणच मेळ ह्या बार्शी तालुक्यातील प्रतिनिधीचं आहे, असं माझा स्पष्ट आरोप या दोघांवर। कारण यांना जर शेतकऱ्याची सहानुभूती असती तर आज माझ्यासारख्या म्हाताऱ्या माणसाला ह्या शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन इथं आंदोलनाला बसायची वेळ येईल का, याचा माझ्या शेतकरी भावांनी आणि बार्शी तालुक्याने विचार करावा। या दोन्ही प्रतिनिधीमुळं बार्शीतले राजकारण तापतंय, परंतु शेतकऱ्यांना सहकार्य कोणाचंच मिळत नाही असं वाटतंय का? अहो, हे बार्शी तालुक्याचं राजकारण हे फक्त मतापुरतंच आहे हो। कोणामध्ये उरून आल्यानंतर कुठले शेतकरी कुठलं काय आले, जर त्यांना कदर असती तर त्यांनी शेतकऱ्याच्या आंदोलनाची म्हणा, शेतकऱ्याच्या प्रश्नाची म्हणा सोडवणूक केली नसती का? कालपासून आम्ही आंदोलनाला बसतोय, एक आजी प्रतिनिधी बी आलेला नाही, माझी प्रतिनिधी। निवडणूक झाली की 5 वर्ष आपलं जैसे म्हणल्यासारखं काय असेल ते बघत बसणं, आपलं स्वतःची प्रतिनिधित्व भेटलं एवढ्यापुरतंच निवडणुका आहे। लोकांचं जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी आहे का नाही हे त्यांनी आत्मपरीक्षण करावं। जर बार्शीतल्या राजकीय प्रतिनिधीने स्वतःचं आत्मपरीक्षण नाही केलं तर आपण नेमकं कोणती भूमिका घ्याल येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीला? आम्ही शेतकरी संघटना म्हणून आज जर त्यांनी या शेतकऱ्याकडे जर पाठ फिरवली तर आम्हीही त्यांच्याकडे पाठ फिरवणार आणि शेतकऱ्यांना एक आव्हान करणार, जो शेतकऱ्याच्या तळमळीचा, जो शेतकऱ्याच्या हिताचा, जो शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये सहभाग नोंदवतो तोच आपला प्रतिनिधी, त्यालाच आपण मतदान करायचं। इतर पक्ष सगळे फेकून द्यायचे। परंतु बार्शी शहर व तालुक्यामध्ये माजी आमदार राजेंद्र राऊत व आज विद्यमान आमदार दिलीप सोपल या दोन्ही प्रतिनिधीशिवाय किंवा त्यांच्या ऐकण्याशिवाय दुसरा कोणीही पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदला उमेदवार उभा राहत नाही। तर
आपली भूमिका नेमकी कोणती असेल का आपण स्वतंत्र उमेदवार उभा करणार? बरोबर आहे, प्रश्न चांगला छान विचारलेला आहे. मला असं सूचित करायचं आहे की आज परिस्थिती या बार्शी तालुक्याची अशी होऊन गेलेली आहे, एक ठक आणि दुसरा माठक. आता देशाचा कुठं मोकळा श्वास पाहिजे म्हणून तर दुसरा काहीतरी शांतिप्रिय दूत, अशा संभ्रमात बार्शी तालुका गुंडाळून टाकलेला आहे. आज लोकांना काय परिस्थिती निर्माण झाली की बऱ्याच अशा जाणकार आणि अभ्यासू लोकांना दोघंही डावलून तिसरा उमेदवाराची गरज होती, पण हे असे चतुरकोल्हे आहेत की प्रसंगाला दोघं एक होतात आणि त्या दोघांमधून तू तरी नाही तर मी तरी नाही अशा स्वरूपातून बार्शी तालुका गेले 20 वर्ष 25 वर्ष झालं बोळवतोय. तू नाहीतर मी, मी नाहीतर तू, अशाच परिस्थितीमध्ये शेतकरी म्हणा, अगर गावगावचे काय पुढारी म्हणा, हे काबीज करून हेच राजकारण चालू आहे. हे असंच कुठवर चालायचं असं माझा शेतकरी बांधवांना प्रश्न आहे. तर शेतकरी भाऊ, तुम्ही जागृत व्हा आणि काळाची गरज आहे की आज आपण सावध होऊन या दोन्ही बदलल्याशिवाय आपल्याला परिवर्तन करणार नाही, ही माझी 100% आहे आणि मी ती शेतकऱ्यांना आवर्जून सांगू इच्छितो. कारण हे प्रश्न प्रलंबित राहतात, त्याला दोघंही कारणीभूत आहे असा माझा खडेतोड प्रश्न आहे. तहसील समोर धरणे आंदोलनाला बसलात, नेमकं काय कारण आहे? आज बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध रखडलेल्या मागण्या आहेत. सरकार अनुदानाबाबत विषय आहे. तर मी शेतकरी संघटनेचा बार्शी तालुका अध्यक्ष शरद पालेकर, मौजे खामगाव तालुका बार्शी. आज आम्ही काल दिनांक 6 फेब्रुवारीपासून बार्शी तालुका तहसील कार्यालयावर या शेतकऱ्याचे संघटनेचे आंदोलन काल आयोजित केलेलं आहे. परंतु या बाबतीत आधीच आम्ही बार्शी तहसीलदार, जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी साहेब आणि राज्य कृषी आयुक्तालय जे आम्ही मागण्या दिलेल्या होत्या, त्या मागण्यामध्ये बार्शी तालुक्यात सततचा प्रचंड पाऊस झाल्याहून शेती पिकाचे आणि फळपिकाचे या बार्शी तालुक्यात सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली. त्या अतिवृष्टीमधल्या जे आदेश राज्य सरकारनं काढला आणि नुकसानीची मदत निवडणुकीपूर्वी जाहीर केलेली होती, त्या मागण्यामध्ये बार्शी तहसील प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सबब आणि कृषी विभागाने बेजबाबदारपणे दुर्लक्ष करून आज बार्शी तालुका पिका नुकसान भरपाईपासून वंचित ठेवलेला आहे. त्याला जबाबदारी जिल्हा आणि तालुका प्रशासन आहे. आज एवढं डोळेझाकपणाने या अधिकाऱ्यांनी चुका केलेल्या आहेत. त्या चुका या आर्थिक नुकसानीत शेतकऱ्याला प्रचंड मोठा अन्याय ह्या बार्शी तालुक्यात केलेला आहे. आज ह्या संबंधित प्रशासनातील अधिकारी याला निलंबित केलं पाहिजे. शासनाने त्यांची हकालपट्टी केली पाहिजे. कारण की बार्शी तालुक्यात या कालच्या आंदोलनापासून ही दखल घेऊन काल एकच मागणी त्या प्रश्नामध्ये सुटलेली आहे की खरीप सोयाबीन पिकाची जी मदत आहे KYC करून गेली 1-1.5 महिना झालेला, परंतु शासन काय खात्यावर रक्कम जमा करत नव्हतं. काल बार्शी तालुक्यातील रामराव काटे, राज्यातील प्रवक्ते आहेत शेतकरी संघटना आणि काही सहकारी कालपासून आंदोलन चालू केलं. तर त्या आंदोलनातली खरीपाचं काल 3 वाजल्यापासूनच पैसे या बार्शी तालुक्यातील विविध गावामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला लागले. अतिवृष्टीची रखडलेली रक्कम होती सोयाबीन पिकाची, परंतु फळबाग पिकात मात्र प्रचंड मोठा अन्याय या प्रशासनानं केलेला आहे. याला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ लक्ष घालून या प्रकाराची या निवेदनातल्या मागण्याप्रमाणे चौकशी झाली पाहिजे आणि समजे अधिकारी जे फळपिकाला कारणीभूत आहेत यांनी नुकसान निरंक दाखवलेलं आहे. ही कृषी सहाय्यक असेल, मंडल अधिकारी असेल आणि तालुका तहसील आणि ह्या प्रशासनाने अधिकाऱ्याला हकालपट्टी केली पाहिजे. यांनी प्रचंड मोठा बेजबाबदारपणा करून तालुक्यावर अन्याय केलेला आहे. हे अधिकारी आमच्या बार्शी तालुक्यात परत नको आहे म्हणून आम्ही मागणी केलेली आहे. तालुका कृषी अधिकाऱ्याबद्दल आपल्याला काय वाटतं? नेमकं तालुका कृषी अधिकारी यांना राज्य सरकारचे आदेश होते की फळपीक, जिरायत बागायत आणि फळपीक हे समजा आदेश राज्य सरकारने जाहीर केलेले होते. पण ह्याच्यात आम्ही चिकरणे तालुका बार्शी येथे रस्ता रोको आंदोलन केलेलं. त्या आंदोलनाच्या मागण्या होत्या की फळपीक पिकाचा समावेश करून यांना नुकसान भरपाई पात्र शेतकऱ्यांना द्या, पण तसं न होता दिलेली नाही. तर ह्यांनी कळवलेलं नाही. जाणून बुजून प्रशासन कुठल्याही मिटिंगला शेतकरी प्रतिनिधींना विश्वासात घेत नाही आणि परस्पर मिटिंगा करून आदेश धाब्यावर ठेवून मोठ्या प्रमाणात
सोयाबीन खरीपात गुंडाळण्याचा ह्यांचा हेतू परस्पर डाव होता. आज आम्ही हे डाव उकललेला आहे. यांना प्रशासनानं कठोरात कठोर शासन कारवाई करून यांना निलंबित केलं पाहिजे. तहसीलदार असेल, प्रांत असेल, संबंधित तालुका कृषी अधिकारी असेल, या सगळ्या आणि जिल्हाधिकारी असेल, यांची चौकशी झाली पाहिजे. यांनी शेतकऱ्यावर प्रचंड मोठा अन्याय केलेला आहे, तर यांची चौकशी करून कारवाई झाली पाहिजे. यामध्ये तहसीलदारांची नेमकी भूमिका कोणती होती? तहसीलदाराचा सहीचा आदेश आहे, स्वयंपीक जिरायत आणि बागायत, परंतु तहसील प्रशासनाने एवढंच गांभीर्य ठेवलं नाही. त्यांनी याला जाणीव पाहिजे होती शेतकऱ्यांची, कारण की ते शेतकरी मदतीपासून वंचित होतोय, तर त्यांना मदत देणं गरजेचं आहे. असा आदेश असताना सुद्धा यांनी चुका केलेल्या आहेत. त्यांची चौकशीसाठी आमची राज्यस्तरीय कार्यालयावर या पुढच्या आक्रमक आंदोलन आहेत. आणि 7 महसूल मंडळं उर्वरित सततच्या पावसानं बाधित होऊन सुद्धा त्यांचाही समावेश केलेला नाही. त्या शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे. त्यांची सुद्धा मागणी आम्ही पात्र करून त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्या, ही अशा मागणी आम्ही जनहित शेतकरी संघटना या माध्यमातून आम्ही बार्शी तालुक्यात लढा देतोय. कृषी अधिकारी व तहसीलदार हे काय राजकीय दबावाला बळी पडलेला असं वाटतंय का तुम्हाला? या ठिकाणी राजकीय दबाव असा होता की त्यांनी निवडणुकीचं इलेक्शन होतं, त्यात दोन्ही प्रतिस्पर्धकांनी जाणीवपूर्वक लक्ष देणं, त्या तालुक्याच्या कारभारावर नियंत्रण ठेवणं गरजेचं असताना यांनी त्या ठिकाणी तहसील प्रशासन यांनी दोन्ही राजकीय लोकांनी काही लक्ष न दिल्यामुळं आधी शेतकऱ्यावर वंचित राहण्याची वेळ आलेली आहे. मग बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत अथवा आजी आमदार दिलीप सोपल यांनी जाणून बुजून शेतकऱ्यांना वेठीस धरलंय असं म्हणायचंय का? त्यांनी निवडणुकात लढाई चालू असताना त्यांना तालुक्याचं प्रतिनिधित्व करायचं, तर त्यासाठी जर शेतकरी तुम्हाला संधी देत असाल तर त्या ठिकाणी यांनी गांभीर्यपूर्वक फलपिकाचा समावेश आदेश असताना त्यांना नुकसान भरपाई पात्र करण्यासाठी त्यांची भूमिका बजावायची होती, परंतु त्यांनी सबब दुर्लक्ष राज्यकर्त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर वाईट परिस्थिती आलेली आहे. मग बार्शीतले प्रतिनिधी नेमकं संसद भवनामध्ये नेमकं काय करतात? संसद भवनामध्ये त्यांनी या तालुक्यातील मागण्या लोकप्रतिनिधींना त्या शेतकऱ्यांसाठी मताधिक्य देऊन एवढं त्यांना आमदार केलेलं आहे. त्यासाठी त्यांनी इथून पुढच्या भविष्यकाळात शेतकऱ्यांच्या कुठल्याही योजनात कुठल्याही बाबतीत त्यांना रखडलेले अनुदान वाटपाबाबत त्यांनी लक्ष घातलं पाहिजे. फलपिकाचा समावेश करण्यासाठी आणि या तालुक्यातील अन्याय संपवण्यासाठी त्यांनी लढा दिला पाहिजे. का बार्शीतलं राजकारण शेतकऱ्यांच्या बाबतीत 60-40 सारखं होतं असं वाटतंय का? 100% ही प्रतिनिधी लक्ष न दिल्यामुळं शेतकऱ्यांचा मोठा अन्याय होत आहे. त्यांना मतं महत्त्वाची आहेत, पण या तालुक्यातला शेतकरी महत्त्वाचा नाही असं या ठिकाणी चित्र दिसतंय. महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचं मागणी आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाच्या मागणी